डेली म्हटलं मी केव्हापर्यंत, मंगळवारपर्यंत. मंगळवारनंतर माझा क्लास तिकडे असेल आणि तुम्हाला जर इच्छा झालीच तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. येस, आता डे आपण नेक्स्ट घेणार आहोत. ओके, डे 4 स्टडी टेटची बॅच सुरू आहे. 2022 फेब्रुवारी मध्ये त्याचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी किंवा योग्य ते मार्गदर्शन, योग्य तो ट्रॅक्स घेऊन तुमच्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आलेला आहोत. ती बॅच आहे स्टडी टेट म्हणून बाय सावंत सर. 7709119501 8080756971 या 2 याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, डे 4 आपण घेणार आहोत. डे 4चा पहिला हे लक्षात घ्या, 1.08, 0.36 आणि 0.9चा मसावी काढा. मसावीने लसावीचे 7 ते 8 प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले. 7 ते 8 प्रकारचे क्वेश्चन्स कन्सेप्ट वाईज एकाच दिवशी मी पूर्ण करतो. ओके, मग इथे त्या कन्सेप्टचा एक फक्त टाईप्स विचारण्यात आलेला आहे, तोही पॉईंटची मसावी विचारण्यात आलेली आहे. कशाची? पॉईंटची मसावी. पॉईंटची जर मसावी काढायची असेल किंवा लसावी काढायची असेल तर पॉईंट हे सारखे करून घ्यावं लागेल. पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 अंक आहे, तर इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 अंकच द्यावं लागेल. सो थोडंसं चेंजेस आपल्याला करावं लागेल. म्हणजेच 1.08, 0.36 आणि 0.90. मग हे पॉईंटचा विचार न करता हे किती झाले मग 8, 108, हे झाले 36 आणि हे झाले 90. या तिघांचा मसावी आता काढायचा आहे. मसावी काढताना ऑप्शनकडे बघितलं तरी चालतं. 3ने तिघांनाही भाग जातं का? येस सर, 3ने पण जातं. 9ने जातं का? हो सर, 9ने पण जातं. 90ला जातं, 36ला जातं, 9×36 आणि इथे 108ला पण जातं. पण 9पेक्षा मोठ्या संख्येनं जातं का? बघूया सर. 18×5 90, 18×2 36, 18 सकम 108. 18 सकम किती? 108. साईनाटी 48, 4 आणि 108. 3ने सुद्धा जाते, 9ने सुद्धा जाते आणि 18ने सुद्धा जाते. परंतु विचारला काय? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य. या 3पैकी मोठा कोणता? तर 18. म्हणून याचे आन्सर येतं 18. परंतु 18 आन्सर येतं का? नाही. मूळतः हे गणित पॉईंटचं आहे म्हणून आपल्याला 2 अंकानंतर इथे पॉईंट आहे म्हणून मागून 2 अंकानंतर यालाही पॉईंट द्यावं लागेल. म्हणून आन्सर 18 ने येतं, 0.18 येतं. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय केलं आपण खूप इझिली ते सॉल्व केलं. मसावीचा पॉईंटनुसार मसावी काढायची आहे. पॉईंटची मसावी काढायची आहे म्हणून पॉईंट सारखे करून घेतले. पॉईंट कुठे सारखे केले? 0.9 मध्ये सारखे केले. 1.08 पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथे पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथे सुद्धा पॉईंट नंतर आपण 2 करण्यासाठी आपण शून्याचं मदत घेतली म्हणून इथं 108, 36 आणि 90 घेतले. 108, 36 आणि 90 कॉमनली जशा पद्धतीने आपण मसावी काढतो त्या पद्धतीने काढला. 3ने सुद्धा भाग जात होता, 9ने सुद्धा भाग जात होता, 18ने सुद्धा भाग जात होता. ओके, 18पेक्षा दुप्पट घेतले तर 36ने भाग नाही जात सगळ्यांना. ओके, म्हणून 18वर आपण थांबलो. 18वर थांबल्यानंतर 18ने 3 याला भाग गेला. खऱ्या अर्थानं 3, 9 आणि 18 तिघांनाही भाग जातो, परंतु ह्या तिघांपैकी मोठा हा 18 आहे म्हणून आपण 18 त्याचा मसावी घेतला. आणि मूळतः पॉईंटची मसावी असल्या कारणाने ॲन्सरमध्ये पॉईंट आपण दिला. कसा पॉईंट दिला? मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे सुद्धा मागून 2 अंकानंतरच पॉईंट दिला. वर्ग आणि वर्गमूळ सारखे इथे करायचं नाही की जसं 2 अंकानंतर आहे तर मग 1 अंकानंतर देऊ का रे, 1.8 घेऊ का? बरं झालं तिथं 1.8 तिथं नाही आहे, नाहीतर मग काही मुलं 1.8 सुद्धा ॲन्सर मारत असतात, परंतु तसं नाही. 0.18 असं त्याचा ॲन्सर आहे. ठीक आहे, सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. सेकंड, इथे 60 करावं लागेल म्हणजे 108 झाले, इकडे 24 झाले आणि 60 झाले. या तिघांनाही भाग जाणारी संख्या कोणती याच्यातली? 6 न? यस, 6, 6, 60, 6/24 आणि इथे सुद्धा 6 भाग जातो. 6 1 6, उरलेच्या 6 48, 6ने भाग जातो. 6पेक्षा दुप्पट आहे 12, 12ने भाग जातो का? आधी घेतला हा 3 आपण, तर 3ने पण भाग जातो. याला पण जातो, याला पण जातो आणि याला पण जातो. आता 12नेच ॲन्सर त्याचा ॲन्सर यायला पाहिजे कारण की मसावी आहे तो. 12×5 60, 12×2 24, 12×9 108. 12×5 60, 12×2 24, 12×9 108. ओके,
म्हणून 12 हा ह्या तिघांपैकी मोठा आहे, म्हणून ॲन्सर येतं 0.12. येस, व्हिज्युअली तुम्ही ॲन्सर काढू शकता. ओके, थर्ड घ्या. ओके, 104 इकडे 26 झाले आणि इकडे काय येणार आहे 130 येणार आहे. ओके, 104 इकडे 26 आणि इकडे 0 जर वाढवला तर 130 येणार आहे. आता तुम्ही आन्सर देऊ शकता. 13ने भाग जातो की 13चे दुप्पट 26ने भाग जातो हे लक्षात घ्या. 13 आहे 130 येतं, 13 दुनी 26 येतं आणि 13चा 13. ओके, 13 9 येणार आहे. 13 8 104, 8 भाग जातो. 13ने तिघांना भाग जातो. 13च्या दुप्पट जर केलं तर ह्या तिघांना भाग जातो का ते विचार करा आणि आन्सर आणा. 26 5 130 येतं, 26 1 26 येतं आणि इथे 26 चूक. यस, 13ने पण भाग जातो आणि सोबतच 26ने पण भाग जातो. परंतु 13 आणि 26 पेक्षा महत्तम कोणता आहे तर मसावी आपल्याला घ्यावं लागेल 26. म्हणून ॲन्सर 0.13 येते का 0.26 येते याच्यावर विचार करा. मसावी काढायचा आपल्याला. 26 पंच म्हणजे 6 5 कम 30 3 5 2 10 3 किती 13 म्हणजे 26 पंच 130 आले. 26 1 26 आला आणि 26 चूक 104 आले. 13ने पण भाग जातो आणि 26ने पण भाग जातो. सांगण्याचा मतलब असा की 13ने पण भाग जातो आणि 26ने पण भाग जातो. मात्र मसावी काढ लागते ना रे आपल्याला, म्हणून मोठाच घ्यावं लागेल ना. म्हणून 0.13 न देता 0.26 हे आन्सर द्यावं लागेल. बी केअरफुल, बऱ्याच जणांनी 0.13च दिलेले आन्सर. म्हणून ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी त्याचा मसावी येतच नाही, कारण की 26 पेक्षा तो लहान आहे. जरी भाग जात असेल तरी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक पाहिजे. याच्या खालचे खूप 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 येणार, म्हणजे 13च्या खालचा नाही येऊ शकत, परंतु 26च्या खालचा 13 भाग जाण्यासाठी येणार, मात्र महत्तम तो नसेल. म्हणून 26 आपल्याला घ्यावं लागेल. 0.26 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणून बी केअरफुल राहा. इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन फोर्थ 1.05 1.2 आणि 0.3 आपल्याला इथे 0 अटॅच करावं लागेल, इथे 0 अटॅच करावं लागेल. 1.05 म्हणजे 105 घ्या, इथे 120 घ्या आणि इथं फक्त 30 घ्या. याच्यातला उचला एक 3, 3ने तिघांनाही भाग चालला जातो. 3च्या दुप्पट 6 आहे इथं नाही, 6च्या दुप्पट 12 इथं आहे. 12चे दुप्पट 24 होतं, 24 इथं नाही, म्हणून 15चा विचार करू नका. 15चा विचार सुद्धा आपल्याला करावा लागेल, असं काही न राहत. हां, 3ची पट सुद्धा येत असते. 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15 असं सुद्धा येतं. ओके, आता बघूया आपण. 3 आहे इथं, नंतर 12 आहे आणि 15 आहे. 3ने सगळ्यांना भाग केला, परंतु तो सर्वात लहान आहे. त्याच्या दुप्पट 12 दोन्ही 30 होते का नाही होत. 12 3 36 होते, म्हणजे 12 येतच नाही त्याच्यातला. 12 पण कॅन्सल झाला, 3 पण कॅन्सल झाला. आता 15ने विचार करू. 15 दोन्ही 30, 15 8 120, 15 7 105, 15 दोन्ही 30, 15 8 120 आणि 15 7 105, म्हणजे 15ने तिघांनाही भाग चालला, म्हणजे 3 पेक्षा मोठा 15 आहे, म्हणून 15 हा मसावी येणार आहे. सो ॲन्सर डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी राईट आन्सर आहे. 0.15 राईट आन्सर आहे. देन पाचवा 1.02. आधी इथे व्हिज्युअली बघा. पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 2 काय आहे, पॉईंट नंतर 2 अंक आहे, सारखेच आहेत 2 अंक. म्हणजे पॉईंटमध्ये आता अंक म्हणजे 0 लावण्याची गरज नाही. तर म्हणजे 102 घ्या, इथे 51 घ्या आणि इथे 34 घ्या, बस झालं. तर आता याच्यातलं 17 घेऊन 34 घेऊन 51 घेऊ. 17 आहे, 34 आहे आणि 51 आहे. 17 1 17, 17 2 34, 17 3 51. ओके, 51ला 34ने भाग जाईल का नाही, म्हणून हा आपण कॅन्सलच केला. फक्त 17 आणि 34 वरच आपण आलो. आता 34 1 34, 34 दोन्ही 64 होतं, म्हणून 34 सुद्धा इथे येणार नाही. 34ने तिघांना भाग जात नाही, 17ने तिघांनाही भाग जातो. 17 2 34, 17 3 51, 17 सकम 6 7 42, 4 6 1 6 4 10, म्हणजे 17 सकम 2 असे म्हटलं जातं, म्हणजे 102. 17 2 34, 17 3 51, 17 सकम 102, म्हणजे ॲन्सर एच कन्फर्म आहे. व्हिज्युअली जरी तुम्ही बघितलं तरी तुम्ही ॲन्सर काढू शकता. 34ने तर भागच नाही चालला, 34ने फक्त 34लाच चालला, 51ला नाही चालला. 51ला चालला, इकडे पण 102ला चालला, पण 34ला नाही चालला.
म्हणून 3451 ह्याने हे 34 कॅन्सलच झाले फटाफट 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 आणि आन्सर आला 0.17. हे जरी गणित कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तरी सुद्धा ते क्षणिक फक्त 10 सेकंदामध्ये निघते. ओके, 6वा क्वेश्चन बघा. 108 18 9 180 आणि ते 90. बघा ना, आता घेऊया आपण 3 घेतला, नंतर 9 घेतला आणि हा 18 घेतला. 3 नाही घेतले आपण, 3 9 18. ओके, याला तर तिघांना भाग चालला, 3 तर घेऊच नाही आपण कारण 9 ने भाग जाण्याची शक्यता आहे. 9 10 90 आणि 9 20 180 आणि इथं 9 1 9 9 2 18 म्हणजे 12 9 108. 9ने तिघांना भाग चालला. आता 18ने भाग देऊन बघू. 18 पंच 90, यस 90ला चालला. 18 10 180 180ला चालला. 18 सकम 108, 18 सकम साईन 8 48 4 6 1 6 4 10, 18 सकम 108. 18 पंच 90 90ला चालला. 18 10 180 10 180ला चालला आणि 18 सकम 118 म्हणजे याला चालला. म्हणजेच आन्सर येणार आहे 18. परंतु 2 अंकानंतर पॉईंट पाहिजे म्हणून 0.18 असे आन्सर पाहिजे. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. व्हिज्युअली आन्सर विदिन 10 सेकंदमध्ये फक्त येतं. जरी हा कठीण टाईप्स असला तरी तिथेच फक्त बी केअरफुल बघायचं आहे. कधी कधी आपल्याला चाणाक्षपणा दाखवावं लागेल. ओके, ज्या पद्धतीने एखादी निडल तुम्ही फेका आणि ती तुम्ही शोधा, ज्या पद्धतीने ती निडल आपल्या पायात जाणार. बघा घरी कसं असतं, घरी निडल म्हणजे सुई अशी फेकून दिली तर घरातलं तुम्ही जर कामी लागले ना तर घरातलं अख्खं मुलं म्हातारे जरी असेल आपल्या घरी, आपले आई वडील असेल, सगळेजण ती सुई शोधण्यासाठी कामी लागतात आणि त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असतं. कशात? सुई शोधण्यासाठी. का? कारण की ती आपल्या पायात टोचण्याची भीती आहे म्हणून. तसंच इथं आहे. इथं तुम्ही शोधाशोध जास्त घ्या कारण जर हा सोडवला नाही तर आपलं अख्खं आयुष्य वाया नाही जाणार, काहीतरी करणारच जीवनामध्ये, परंतु जे स्वप्न आहे ते पूर्ण नाही होणार. ओके, सो ते निडल ज्या पद्धतीने शोधतात तसंच याचे आन्सर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्ही पास होणार, यशस्वी होणार. पुढे जाऊया. ओके, स्टडी ऑफ यस. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आत्ता बापा 55 भागिले 98, 12 भागिले 23, 29 भागिले 57, 37 भागिले 72. TIT तर खूपच कठीण आहे. काहीच कठीण नाही याच्यामध्ये. ABCD ऑप्शनमध्येच त्याचे आन्सर आहे म्हणून ऑप्शनमध्ये जायचं, 2 भाग करायचे. इथला बी जो आहे तो कॅन्सल करायचा, याच्या पुढे ठेवायचा 23 आणि याच्यातला CD कॅन्सल करून हा 37/72 याच्या पुढे ठेवायचा. बस झाले आन्सर. आता तुम्ही कॅल्क्युलेशन मात्र गुणाकार करायचा. हा गुणाकार करा आणि हा गुणाकार करा. ओके, हा गुणाकार करा आणि हा गुणाकार करा. ओके, झालं. म्हणजे आडवा गुणाकार करायचा आणि तिथं मग तुमचं स्किल यूज करायचं. कसं यूज करा ना तुम्ही स्किल? 12चा पाडा पाठ करा, 23चा पाडा पाठ करा की कसंही गुणाकार करा. करूया आपण. जर नाही आलं तर असं पण करू. बघा काय काय मुलं, 12 8 96, 12 8 96. ओके, 9 आला हातचा, 12 9 118. ओके, 12 9 118 येणार की 108 येणार? 12 9 108 येणार आहे. 12 9 108 म्हणजे इथे काय झाले तर इथं 7 झाले, 2 झाले, सॉरी 7 1 1 म्हणजे इथं 1176 येते. 12 गुणिले 98 म्हणजेच 1176 आले. असे 1176 आले. असे किती आले ते बघूया. ओके, हे पण बघूया. बघा डायरेक्टली तुम्हाला सांगतो, तुम्ही जे करता ना तर तुम्ही आडवा गुणाकारच करा. तुमच्या त्या ट्रिक्स इथे यूज करू नका. कुठल्या की छेदसारखा आहे का, दोघातलं डिफरन्स कमी आहे का, जास्त आहे का, ते केव्हा करायचं असतं माहिती आहे का? ज्यावेळेस छेदसारखा आहे, सगळ्याच्यामध्ये 50 50 50 50 आहे, 5 5 5 5 आहे किंवा वर जर अंशामध्ये सारखे आहे त्याच वेळेस ते यूज करा. याच्यामध्ये ते तुमचं चालणार नाही. लहान मोठेपणा नाही, ट्रिक्स ज्या तिच्या ट्रिक्स इथे चालत नाही. तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला ट्रिक्स म्हणजेच ते शॉर्ट यूज करावं लागेल. ते जवळ नेऊन त्याचा गुणाकारच करावा लागेल. ओके, म्हणजे इथं 1176 आले. इकडे किती आले रे सांगा? 55 गुणिले 23 सांगा. कमेंट्स करा फास्ट, कमेंट्स करा फास्ट. 55 गुणिले 23 किती येतं? ओके, 55 गुणिले 23 आपण करूया. इथं असं केलं तरी चालतं किंवा मग व्हिज्युअली केलं तरी चालतं. 3/15 1, 3/15 1 16 आणि नंतर असा क्रॉस केला आणि इथं 2 पंचे 10
1 बेपंचे 10 आणि किती 11 म्हणजे 5 6 2 1 1265 इकडे आले, 1176 इकडे आले. म्हणजेच इकडे कमी आले आणि इकडे जास्त आले, म्हणून हा आपण उचलणार आहोत आणि इकडे ठेवणार आहोत 55/98. तसंच इथं सुद्धा करावं लागेल. ओके, तसंच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला करावं लागेल. म्हणजे 37/72 याचा गुणाकार करावा लागेल, याचा गुणाकार करावा लागेल. 37 गुणिले 57, 7 7 49, 4 7 3 21 आणि 4 25, 5 7 35, 35 3 5 3 15 आणि 3 18, 9 0 इथे 1 इकडे 2, 21 09 असा आला. ओके, 21 09 याचा गुणाकार सांगा. 29 गुणिले 72 किती येतं? फास्ट करा. 29 गुणिले 72. ओके, 2 9 18 1 2 2 4 1 5 म्हणजे 58 येतं. ओके, 7 9 63 6 7 2 14 14 आणि 6 20. ओके, म्हणजे 8 8 0 88 जे काय असेल ते. ओके, म्हणजेच हा मोठा आहे आता हा. ओके, 21 09 हा याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा, म्हणून हा मोठा म्हणते ना, तर याच्यातला मोठा घेतला 55/98 आणि याच्यातला मोठा घ्यायचा 37/72. आता याचा सुद्धा गुणाकार करावाच लागेल आपल्याला. ओके, नाहीतर मग त्याचा जर पॉईंटमध्ये जर गुणाकार कराल ना तर तो खूपच जवळजवळ पॉईंट्स येत असते, म्हणून हा तिरपा गुणाकार करत चला. ओके, यस, सांगा आता 55 गुणिले 72 तुम्हालाच करायचं आहे. हे 55 गुणिले 72 किंवा 72 गुणिले 55 करा. 5 2 10 1 5 7 35 आणि 36 फास्टमध्ये हेही करता येतं. 5 2 10 1 5 7 35 ने किती 36 झालं. 0 6 9 3 म्हणजे 3 9 6 0 3 9 6 0 असं इकडे चालं आणि इकडचं सुद्धा त्याच पद्धतीने करावं लागेल. 37 गुणिले किती 98, 37 गुणिले 98, 8 7 56 5 8 3 24 24 ने 5 29 9 7 63 3 6 9 3 27 27 ने 6 33 येतं 33 6 2 इथे 5 आणि 6 आणि इथं 3 3 6 2 6 3 6 2 6 मोठं आलेलं आहे. 3 9 6 0 असा गुणाकार 3 9 6 0 येतं, असा गुणाकार 3 6 2 6 येतं, जे काय असेल ते. ओके, पण तरी थोडंफार इकडे चुकलं तरी बरोबर येतं ते. मात्र या दोनपैकी कोणता मोठा आहे रे? तर 3 9 6 0 आहे, म्हणजेच हा मोठा आहे. म्हणजे 55/98 हा सर्वात मोठा आहे, हा मोठा आहे. आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, काय केलं आपण आणि सिम्प्लिफाईड सांगतो. सिम्प्लिफाईड सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला अशी आग्रहाची विनंती आहे की ज्या ट्रिक्स तुम्ही वापरता त्याच्यात तुम्ही हे ठरवू शकता, कारण मी सुद्धा वापरून बघितलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही एक शॉर्ट्स वापरा. हा कट करा आणि इथे गुणाकार नव्हे तर 12 आणि 23 इथे लिहा. हा खालचा कट करा आणि 37 आणि 72 करा आणि तुमच्या स्किलने याचा गुणाकार काढा, इकडे लिहा, याचा गुणाकार काढा, इकडे लिहा. याच्यातला जो मोठा विचारला तर मोठा घेऊन पुढे चला. तसंच इथे सुद्धा करा. याचा गुणाकार काढा, इकडे लिहा, याचा गुणाकार करा, इकडे लिहा. याच्यातून मोठा जो आहे तो इकडेच जा. आणि ज्या पद्धतीने तर 55/98 आणि 37/72 आला, याच्यातून सुद्धा हे करा आणि आन्सर करा. 3 स्टेपनं तुम्हाला करावं लागेल आणि तुम्ही याची प्रॅक्टिस जास्त करा, कारण की तुमच्याला कॅल्क्युलेशनची सुद्धा स्पीड वाढू शकतं. याचा फायदा दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला होऊ शकतं. सो हेच यूज करा, याच्यामध्ये परफेक्ट आन्सर येते. यस यस, सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, फास्ट. आता मी काहीच म्हणणार नाही, तुम्ही फटाफट करा सेकंडमध्ये. 13 आणि 23 फास्ट कॅल्क्युलेशन. देन इथं 31 आणि 60 फास्ट कॅल्क्युलेशन. ओके, 57 गुणिले 31 करा. 31 गुणिले 57 केलं तरी चालतं. 7 1 7 7 3 21 बघा. 5 1 5 5 3 15 7 6 7 1 17 67 झालं नाही आन्सर. ओके, 1 7 6 7. ओके, 17 67 इकडे आलेले आहे. देन या ठिकाणी सुद्धा आपण असंच करू शकतो. बघा कितीतरी सोपं आहे. हे जे 60 आहे ना, 60 म्हणजे साइन 3 18 18 1800 इकडे येणार आहे. हा किती येणार आहे 1800. इकडे आले 1800, म्हणून याच्यातला 30 57 ऑलरेडी आपण घेऊनच गेलो इकडे, कारण हा मोठा आहे आणि आपल्याला मोठाच विचारायला. बी केअरफुल बघायचं मोठा की छोटा आहे तर. देन इथं सुद्धा गुणाकार केला तरी चालतं. हा असा गुणाकार करा, असा गुणाकार करा. 13 गुणिले 97 किंवा पाळायपाठ केलं तरी चालतं. 7 3 21 2
म्हणजे 13 7 91, 9 3 27, 2 9 2 11, 1 6 2 1 1261 आले इथं 1261. हा गुणाकार करा 54 आणि 23, 3 चूक 12, 1 3 बायची 15 आणि 16 आणि 2 चूक 8 आणि 2 पंचे 10. सो 2 8 आणि 6 14, इथे 2 1 1242 इकडे येतं 1242. ओके 1261 मोठा आहे म्हणून 13 23 आपण इकडे घेऊन गेलो 13 23. आणि याच्यातला मग तुम्ही हे करू शकता 0 3 3 9 आणि 3 2 6. ओके 690 इकडे आले. इथे सुद्धा तुम्ही 13 गुणिले 57 करू शकता. 7 3 21, 13 7 91. ओके आणि 13 पंचे 65, 1 4 आणि इथं 771. इकडे 771 आले म्हणून 13 23 ॲन्सर यायला पाहिजे त्याचवालं. यस 13 23 तुमचा ॲन्सर आलेला आहे. मोठा कसा ओळखायचा? मोठा कसा ओळखायचा खूपच इजी आहे ना. जिकडचं ॲन्सर मोठा आला तिकडचा मोठा समजायचा आणि तो मोठा तिकडे घेऊन जायचा. प्रत्येकाच्या दोघांच्या ग्रुप्समधला एक मोठा इकडे घेऊन जायचा आणि याच्यातला मोठा इकडे घेऊन जायचा आणि पुन्हा त्याच्यावर कंपॅरिझन करायची आणि फायनली आन्सर आणायचं. आणि तुम्हाला जरी दिसत असेल ते मोठे मोठे अंक तरीसुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन त्याचा गुणाकार हा अगदी सोपाच असतो. ओके तो गुणाकार तुम्ही काढत चाला म्हणजे ॲन्सर तुमच्याला येतं. यस 13 23 असं ॲन्सर आहे. देन फास्ट काढा. मी काही सांगणार नाही, फास्ट काढा. 32 आणि 61 इथं घ्या, हे झालं संपलं. देन 41 आणि 73 इथं घ्या, हे संपलं. गुणाकार असा करा 41 गुणिले 59 करा. 9 1 9 9 36, इथं 5 1 5 5 20, 9 1 4 2 झालं ना ॲन्सर. 24 19 ॲन्सर येतं. ओके नंतर तसंच 32 आणि 73चा केला तरी चालतं. 32 आणि 73, 32 आणि 73 गुणिला केलं तरी चालतं. 3 2 6 3 3 9 झालं. 7 2 14, 1 7 3 21 1 22, 6 3 3 2 2 3 3 6 येतं 2 3 3 6 झालं. याचं काम फक्त कायसाठी आहे की मोठा ओळखायचा. याच्यातला मोठा आपण घेऊन गेलो 41 73, इथे थांबलो. ओके आता याच्यातला सुद्धा आपण ओळखू शकतो. 97 32 घ्या, 97 गुणिला 32 खूपच सोपं आहे. 2 7 14, 1 2 9 18 1 19, 3 7 21 2, 3 9 27 27 2 29, 4 0 1 1 आणि 3 31 04 इकडे आलेले आहे. देन इकडे सुद्धा 51 गुणिले 61 करा. 1 1 1 म्हणजे 61 1 61. ओके 5 1 5 5 कम 30, इथं 1 1 1 3 3 1 1 1 येतं आय थिंक. सो इकडचा 51 97 इकडे घ्यावा लागेल कारण तो मोठा झाला. आणि मग याचा गुणाकार करा. 97 41 करा, गुणाकार करा. 7 1 7 आणि 9 1 9 म्हणजे 97. 4 7 28, 2 4 9 36 न 2 38, 7 7 9 3 म्हणजे इकडचा गुणाकार आला 3 9 7 7 आणि आपली स्पीडसुद्धा वाढते 51 आणि 73. ओके 3 1 3 3 बायची 15, 7 1 7 7 5 35 असं केलं चालते. 3 7 5 12 हातसवाला 1 म्हणजे इथं 7 आणि इथं 3 37 23 इकडे आले. 37 23 किती आले? 37 23 इकडे 37 23 आले. इकडे 39 77 आले म्हणजे मोठा आला 41/73. यस 41/73 म्हणजे डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय केलं? अतिशय स्पीडनं गुणाकार केला. अतिशय स्पीडनं गुणाकार केला. गुणाकार चुकण्याची शक्यता कमी असते. भागाकार चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हे गणित जरी भागाकाराचं असलं तरी सुद्धा ते गुणाकाराच्या स्वरूपात आपण केलं आणि त्याच्याला फास्टपैकी राईट आन्सर आणला. गुणाकार दिसायला फक्त तो मोठा आहे मात्र करायला तो अगदी सहज असतो. तसे क्वेश्चन्स घेतलेले असतात. यस सो 41/73 असं राईट आन्सर आलेला आहे. चौथा आन्सर द्या तुम्ही आता. यस फास्ट इथे 12/24 घ्या, हे कॅन्सल करा. नंतर इथे 14/31 घ्या, हे कॅन्सल करा आणि गुणाकार करा. 12 गुणिले 23, 23 गुणिले 12, 12 3 किती 36 आणि 12 2 किती 24. आता 6 7 2 276 आले या ठिकाणी. ओके 276.
आता हे 26 गुणिले 11, 11 सकम 66, 6, 11 दुनी 22, 22 न 6 28. ओके, म्हणजे 200 छानशी आली इकडे, म्हणजेच मोठा हात झाला. 11 23 आपण इकडे घेऊन गेलो, बघा किती स्पीडने घेऊन गेलो. नंतर इथे 14 7 98 9, डायरेक्टच गुणाकार केला तरी चालतं. 27 गुणिले 14 इथे बघून केला तरी चालतं, किंवा 14 7 98 असे केले तरी चालतं. 14 7 98 9, 14 दुनी ओके 14 7 येस, हे करूया. 4 7 28 2, 4 दुनी 8 आणि 2 10. इथे 27 1 27, 8 7 3, 378 इकडे आले. 378 बघा किती इझी झालं. आणि 13 गुणिले 31, 13 गुणिले 31 किंवा 31 गुणिले 13 केले तरी चालतं, आणि बघूनही केलं तरी चालतं. 13 1 13, 13 1 13, हातचा आला 1 1, 13 39 ने 41, म्हणजे हे झाले 403. 403 हे मोठे आहे म्हणून 13 27 इकडे घेऊन गेलो आपण. 13 27. आता याचा पण गुणाकार करा. 11 7 77 7, 11 दुनी 22 न 7 29, इकडे आले 297. आणि हा पण करा. 13 39 3, 13 दुनी 26, 26 न 3 29, म्हणजे बघा फक्त 2चा फरक आला म्हणून ॲन्सर आला 13/27. यस, 13/27 ॲन्सर आलेला आहे. 13/27च ॲन्सर आहे. 13/27च ॲन्सर आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, अतिशय सोपं आहे. मल्टिप्लिकेशन करा आणि फास्टपैकी ॲन्सर आणा. भागाकार देण्याचं स्किल यूज करू नका, कारण भागाकार जरी दिला तरी पॉईंटचा फरक येत असतो. नाहीतर तुम्ही भागाकार कॅल्सीमध्ये करून बघा, पॉईंटचा फरक आहे. मात्र इथं स्पष्टता कळून येतं की हाच मोठा आहे, हाच लहान आहे. सर्वात मोठा आहे 13/27. ओके, म्हणून ॲन्सर आहे सी. सी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, चला काय 5वं खूप इझी आहे. इथे 55/88 घ्या आणि मारा त्याला गुणाकार, आणि इकडे 36/55 घ्या आणि करा त्याचं गुणाकार. आता बघा गुणाकार कसा करतो. 38/55 डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतं. ओके, इथचा केला तरी चालतं, परंतु मी तुम्हाला समजावं म्हणून तो बाजूला लिहितं. 5 8 40, 4, 5 3 15 4 19 झालं. हे सुद्धा 190 येतं. 0 9 आणि इथे 0 2. ओके, यस आलं ना, तेच ॲन्सर आहे. म्हणजे इथे 90 आले, 2090 आले इथे. आता तसंच 25 गुणिले किती 88, 25 8 किती होतात 200 होतात. 200 आपण इथे लिहिले, इथे क्रॉस घेतला आणि इथे 200 असे लिहिले. 0 0 2 2, म्हणजे इकडे 2200 येतात. करून बघा तुम्ही, 2200च यायला पाहिजे, 2200च यायला पाहिजे. 8 45 4, 8 2 16 4 22, यस 2200 इकडे आले. 2200. आता 2200 इकडे आहे आणि 2090 इकडे आहे, म्हणजे हा मोठा आहे. 25/38 आपण पुढे घेऊन गेलो. दिसायला किती मोठे मोठे अंक आहे, परंतु काढायला खूप सोपं आहे. 25/38 आपण इकडे घेऊन गेलेलो. देन याच पद्धतीने इकडे सुद्धा करा. 73 गुणिले किती 36. ओके, बघा ना. sin 3 18 1, sin 7 42 1 43, 3 3 किती 9, 3 7 21, 8 2 इथे 6 आणि 2 26 28 इकडे आले. 26 28 या ठिकाणी आले. इकडे सुद्धा तसंच करा. 45 गुणिले 55 आहे. 5 5 25 2, 5 20 2 22. ओके, त्याच पद्धतीने इथं असं आणि इथे क्रॉस, इथे 7 4 2, म्हणजे 2475 असा गुणाकार येतो 45 गुणिले 55चा. सो 2475 पेक्षा 2628 मोठा आहे, म्हणून 36 55 इकडे आपण घेऊन गेलो आणि पुन्हा असा गुणाकार केला. 25 गुणिले किती 55चा गुणाकार केला. 25 5 सव्वाशे, डायरेक्टली शिता आपण 55 गुणिले 25 केले तरी चालतं. 25 5 सव्वाशे, 12 आले. 25 5 सव्वाशे म्हणजे 12, म्हणजे इथे 7 3 1, 1375 इकडे येतात. आणि हा 36 गुणिले 38 जर घेतले, 8 सकम 48 4, 8 3 24 आणि 4 28 येतात. नंतर 3 सकम 18, हात 1 3 3 9 1 किती 10, 8 8 2 16 म्हणजे 3 1 1368 इथे येतात. 1368. 1368 पेक्षा 1375 मोठे, म्हणून ते 25/38 हे राईट आन्सर येते मित्रांनो. सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए राईट आन्सर आहे, एच राईट आन्सर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन जर का तुम्ही मोठा पूर्णांक काढला तर तुम्हाला सहजतेने हे गणित येतं. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येकच पेपरमध्ये 2दा किंवा 1दा हे गणित आलेलं आहे. सो अशा पद्धतीचे मी तुम्हाला 50 क्वेश्चन्स आपल्या क्लासमध्ये PDF च्या स्वरूपात, टेस्टच्या स्वरूपात देणारच आहोत. ओके, 25/38. यस,
लास्ट क्वेश्चन बघा, 25/38 आहे. यस. देन याच्यातला लास्ट 20/35, 10/17, 17/30 आणि 25/46. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याला कट करायचा, 10/17 इथं घ्यायचा, नंतर याला कट करायचा, 25/46 इथं घ्यायचं. आणि खूपच इझी आहे. 35/10 350 झाले. ओके. आणि 17×2 34, म्हणजे इथे 340 झालेले. मोठा कोणता आहे तर हा मोठा झाला, कारण की 350 मोठा आहे, म्हणून 10/17 आपण पुढे नेला. तसंच इथं 25×3 = 75, म्हणजे 750 इथे झाले. आता 17×46 करून टाकायचे. 17×46, 17चा पाडा आला तर उत्तमच आहे, नाही आला तरी आपण गुणाकार करू. 6×7 = 42, 4, 6 × 6 = 4 किती 10. ओके. आणि 17 चूक तर सगळ्यांना माहीत आहे, परंतु तेही करू. 4 × 7 = 28, 2, 4 × 1 = 4 आणि 2 6, म्हणजे 17 चूक 68. 2, 8, 7, 782 इथं आहे. 782 इकडे आले, म्हणजे मोठा हा अंक आला. ओके. म्हणजे 17/30 आपण इथे घेऊन गेलो. आता 30/300 या ठिकाणी आले, आणि 17चा वर्ग जर केला, 17×17 म्हणजे वर्ग, म्हणजे 289 येतात. बघा ना, म्हणून 10/17 हा मोठा आहे, म्हणून 10/17 हे राईट आन्सर येते. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, दिनेशचा फास्टपणे आलेला 10/17. रवींद्र सुद्धा म्हणतात की 10/17च आहे सर. यस. ज्योतिष फॅमिली सुद्धा 10/17चा आन्सर आहे. फटाफट सगळ्या जणांनी आन्सर द्या, सगळ्या जणांनी आन्सर द्या. ओके. 10/17, 10/17, 10/17, म्हणजे या पद्धतीने जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे चुकणारच नाही. 100% तुमचं राईट येण्याची गॅरंटी आहे. जर तुम्ही भागाकार पद्धतीने जर दिलं तर तुमचं आन्सर चुकण्याची दाट शक्यता आहे, कारण भागाकार देत असताना खूप बी केअरफुली विचार करावा लागतो. 10/17, 10/17, 10/17. यस, 10/17चा आन्सर आहे इथे. 10/17चा आन्सर आहे. अशा पद्धतीने आपण अपूर्णांक लहान असेल तर लहानचा घ्या, मोठा असेल तर मोठा घ्या. परीक्षेमध्ये मोठा नाही तर लहान विचारला जाऊ शकतं. लहानची काही गरज आहे का इथे सांगण्याची? नाही. जर इथं लहान असता दिलेला, लहानही देऊ शकतात, तर याच्यातला लहानवाला घेऊन जायचा पुढे, लहान लहान घेऊन जायचा आणि त्याच्यातला लहान काढायचा. इथे मोठा होता म्हणून मोठा मोठा नेला पुढे आणि त्याच्यातून मोठा काढला. लहान असला तर लहानवाला घेऊन जायचा पुढे, त्याच्यातून लहान घ्यायचा आहे आन्सरमध्ये. हे कॉमन सेन्स आहे. म्हणून लहानचा आहे सुद्धा इथे टाईप संपला असं गृहीत पकडतो. ओके, पुढे जाऊया. यस. आता याचं आन्सर स्किलनं काढायचं. कसं स्किलनं काढायचं? 3.03चा घन किती, अर्थात क्यूब किती, म्हणजेच काय 3.03चा घन किती, अर्थातच असा आहे 3.03 गुणिले 3.03 गुणिले 3.03. ओके. मग इथं आपण एक स्किल यूज करू शकतो. 3.03चा वर्ग गुणिले 3.03 असे आन्सर काढलं तरी चालतं. ज्यांना याचा वर्ग काढता येतो त्यांच्यासाठी खूपच इजी आहे, परंतु ते व्हिज्युअलाइज काढायचं. खूप मोठं याचं आन्सर येते. त्याच्यापेक्षा एक काम करायचं, याचे 2 भाग करायचे. पॉईंटच्या आधीची पूर्णांक संख्या असते, पॉईंटच्या नंतरची अपूर्णांक असते. ही अपूर्णांक संख्या आहे आणि 3 ही पूर्णांक संख्या आहे. याच्यामध्ये असं म्हणायचं की हा 3 दोघांनाही द्यायचा. 3चा घन
हॅलो 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 हॅलो, आला का आवाज? येस येस येस. हां, एकच फक्त इथे यूज करायचं की 3चा घन 27 आणि इकडच्या 3चा घन 27. डायरेक्टलीच बघायचं आणि 27 27 दोन्ही काटाने आहे का ते लक्षात घ्यायचं आणि ॲन्सर येतं. ओके ओके. आवाज येत नाही सर, आता येतो का आवाज बघा? येस, येतो येतो. यस, त्याची बॅटरी हे झालेली होती आधीची ॲक्च्युअली. ओके, म्हणजेच काय की या ठिकाणी जर बघितलं तर सरळ सरळ एक आहे की या ठिकाणी एकच काम करायचं. हा 3चा वर्ग किती? 27 आणि ह्या 3चा वर्ग किती? 27. सॉरी, हा 3चा घन 27 आणि ह्या 3चा घन 27, म्हणून 27 पॉईंट डॉट 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 27 आला. इकडे 27च राहणार, मात्र इकडे 27चे 28 होऊ शकतं कधी कधी. यस, कळलं तुम्हाला? चला घ्या पुढचं. यस, 4.04चा घन. 4.04चा घन काय येण्याची शक्यता आहे रे? 4चा घन किती येणार आहे? 4 16 16 64 पॉईंट समथिंग 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 आणि या ठिकाणी 4चा घन 64. शेवटी 64च येणार. इकडे 64 किंवा 65 येण्याची शक्यता असतं. ओके, मोस्टली जर 50पेक्षा जास्त जर वाढत गेली इकडे तर समजून चालायचं की एक ना तो वाढतोय असं असतं. परंतु ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्या ऑप्शनवर तुम्ही आन्सर देऊ शकता. बघा इथं आता इथं बी केअरफुल, लक्षात घ्या. ए आहे की बी आहे की बी आहे की ए आहे. ओके, आता काय आहे इथे 4चा घन 4 16 16 64 64 आहे. 64 आहे, 16 कधीच येणार नाही आणि इथे 64 आहे. 16 कधी येणार नाही म्हणून सी कॅन्सलच झाला. आता 4 16 16 64. आता या ठिकाणी बी केअरफुल बघा. इथे पण 64 आहे, 65 आहे आणि 64 आहे, म्हणून 3 पैकी एक आन्सर येतं. अशा वेळेस मात्र आपल्याला कंपल्सरी काढावं लागेल. कंपल्सरी असं काढावं लागेल गुणिले 4.04. आता 4.04चा स्क्वेअर सांगा मला किती येतं ते? काय गोष्टी तुमच्याकडून सुद्धा मला जाणून घ्यावं लागेल. 4.04चा स्क्वेअर काढा, फास्टपैकी फास्ट करावंच लागेल. आता इथे 4.04 मी काय सांगितलं की 4 16 16 64 इथे 4चा घन 64 किंवा 64 तर येतो, परंतु 64च्या सोबत 5 सुद्धा येत असते आणि पॉईंट समथिंग 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 इथे मात्र 64च येणार. इथे मात्र तोच येणार, इथे कमी जास्त येणार नाही, 64च येणार. म्हणून हा 16वाला आपण कॅन्सल केला 3 पैकी एक. सो 4.04चा स्क्वेअर कसा काढायचा सर? हाय मतलब आहे ना, पण खूप सोपं आहे ना स्क्वेअर काढणं. स्क्वेअर काढायला तुम्ही शिका, स्क्वेअर काढायला तुम्ही शिका. खूप सोपं आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता 4.04चा स्क्वेअर म्हणजे गुणाकार करा किंवा गुणाकार करा. तर तुम्हाला सांगतो काय करायचं. पॉईंटचा विचार करू नका, 440 घ्या, असं करा. 40चा वर्ग किती येतो? 16 येतो. 4चा वर्ग किती येतो? 16 येतो. 4 2 8, 8 चूक 32, म्हणजे इथं हे जर दिला तर 4 0 0 8 0 0 8 चूक किती झाले? 32. 6 1 2 3 6 1 16 32 16 आणि 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे 4 अंकानंतर द्यावं लागेल. 16.32 16. आता 16.32 16 हे झाला 4.04चा वर्ग. हा झाला एवढा. त्याला गुणिले किती करावं लागेल? 4.04 करावं लागेल. आता पॉईंट इथे सुद्धा विचार करू नका आणि फक्त गुणाकार मारा आणि इथेतून करावंच लागेल ते, कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आता बघा कसं करायचं. आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही संख्येच्या आधी जर 0 असला तर काय करायचं? डायरेक्टली 4 भाग गुणाकार करा. 4 सकम 24, 2 आले आजचे. 4 1 4, 4 2 6, 4 2 किती? 8, 4 3 किती? 12, 1 आला हातचा. 4 सकम 24 आणि 1 25 येतं. 2 आले आजचे. 4 1 4, 4 2 6. आता 0 जर आला ना तर इथे 1 क्रॉस मारतो तर 2 क्रॉस मारायचे. इथे 0 आला ना तर 1 क्रॉस आपण नेहमीचा मारत असतो, तर इथं 2 क्रॉस मारायचे. पुन्हा 4ने हे करायचं. 4 म्हटलं तर हाच येणार ना रे इथं. हाच 4 येणार, हाच 6 येणार, हाच 8 येणार, हाच 2 येणार, हाच 5 येणार आणि हाच 6 येणार. आणि 4 6 बघा ना, येतच आन्सर 100%. 4 6 8 4 12, हाच वाला 1, 6 2 8 1 9, 8 5 13, हाच वाला 1, 6 2 8 1 9, हा 5 आणि हा 6. मग इथे 4 अंकानंतर पॉईंट आहे, इथे 2 अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजे 4 आणि 2 किती? 6. 6 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6, म्हणजे
65.93 93 92 64 असे आन्सर आहे. 65.93 92 93 92 64 म्हणजे बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजेच काय की तुम्हाला स्क्वेअर सुद्धा आला पाहिजे अशा वेळेस. ओके, एखाद दुसऱ्या वेळेस येणार ना अशी कंडिशन की 3 ऑप्शन आपल्याला सारखे दिसतात, मग काय करायचं, मग प्रत्यक्ष काढा. प्रत्यक्ष काढताना स्किल यूज करा. स्किल यूज नाही आलं तर 4.04 गुणिले 4.04 करा. आणखी जे काही संख्या आहे तसे त्याला 4.04 करा. मग त्यांनी आपल्याकडून काय जाणून घेतलं की ह्या विद्यार्थ्याला पॉईंटचा गुणाकार येतो का, याला पर्यायी मार्ग येतो का, याला समायोजन समजतं का, हे जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स ते देतात. नाहीतर 3 पैकी 1 मार्क लागला असताना आपल्याला 3 पैकी 1 ऑप्शन देत असताना चुकलं तर मग 1 मार्क गेला. 1 मार्कच जर आपला गेला तर महाराष्ट्रातले 500 विद्यार्थी आपल्या पुढे जातात. म्हणून एका मार्काचा विचार करा. पुन्हा सांगतो की 2017 मध्ये जो पेपर झालेला होता, एका मार्क्सचे विद्यार्थी 500 ते 700 होते. एका मार्क्सचे 1 मार्क्स कमी झाला की 500 मागे जायचा, 2 मार्क्स कमी झाले की 1000 कमी जायचा. म्हणून एका मार्काचा विचार करा. 1 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा. परीक्षा ही जास्त वेळेस येत नाही. TIT 2-3 वर्षातून एकदा येते. सो आलेली संधी गमावू नका. पुढे जाऊ. ओके, बघा बी आन्सर आहे. बी आन्सर आहे. देन आता ऑप्शन आधी बघू. म्हणजेच ऑप्शन बघून आपल्याला काही काम होते का. यस, 3चा घन किती 27. ओके, 27 किंवा 28 येऊ शकते. पॉईंट समथिंग 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 समथिंग. आणि 2चा घन किती तर 8 झालं. 8 आहे इथे सुद्धा 8 आहे आणि इथे सुद्धा 8 आहे. हा 4 वाला येणारच नाही 100%. इथे 27 न 28 पाहिजे, हा 17 येणार नाही आणि हा 9 नाही येणार. म्हणजे आन्सर काय तर ए. आन्सर काय तर एच आन्सर आहे. एच आन्सर आहे ना. ऑप्शनचा विचार करा. शेवटी तर 8च पाहिजे रे भाऊ. 8च्या कमी जास्त काहीच चालत नाही. इथे 4 आला तो कॅन्सल कर. मग उरले 3 उरल्यानंतर पहिले सुरुवातीला बघ 27 न 28. मोस्टली एखाद दुसऱ्या वेळेस 28 येऊ शकते, नाही तर 27च पाहिजे. म्हणून ए आन्सर आहे. 17 तर कधीच येणार नाही, 9 तर कधीच येणार नाही, कमी तर कधीच येत नाही. 1 न जास्त येतो परंतु 1 न कमी येत नाही असं सांगितलं तुम्हाला. म्हणजे ए आन्सर आहे. देन चौथा आन्सर घ्या. चौथा क्वेश्चन घ्या. 2.02चा स्क्वेअर. आता तुम्ही फास्टपणे सांगू शकता. बघा काही ऑप्शन डिलीट होतात. 2चा घन 8. 2चा घन 8 पॉईंट. ओके, 8 किंवा 7 येऊ शकते आणि 8 किंवा 9 येऊ शकते. ओके, 8 किंवा 9 आणि 2चा घन 8 समथिंग 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 आणि इथं 8. शेवटी 8च पाहिजे. इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे. घे. मग आता 2चा घन 8च पाहिजे. मग इथं 6 आहे, हा येणार नाही. परंतु हे 8 8 8 येण्याची शक्यता आहे. आणि हे 4 अंकवाला येणार नाही, हा सी. परंतु हे 2 तर करूनच बघायला लागेल राजा. पण एक तुम्हाला सांगतो, 8 म्हणजे तो 08 असतो. काय असतो तो 8 म्हणजे इथं करण्याची पण गरज नाही. बी नाही तर डी आन्सर आहे. इथे 08 आहे आणि इथे फक्त 8 आहे. परंतु 2-2चे टप्पे असतात. हे 2चे टप्पे, हे 2चे टप्पे. हा 8 नसून हा इथं 08 पाहिजे होता. म्हणून हा 08. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा डी आन्सर आहे. यस, असा पर्यायी मार्ग आपण काढायचा. 5वा क्वेश्चन. ऑप्शन आधी दाखवतो. यस, ओके. 27.09 4 6 4 28 पॉईंट. आता इथे बघा 3चा घन 3 3 9 9 3 27. 27 आली इथे पॉईंट. म्हणजे 27 येऊ शकते नाही तर 28 येऊ शकते. झालं. समथिंग 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 समथिंग. ओके, इथे आता 4चा घन 4 × 16 16 × 64. 64 कंपल्सरी आहे. 64 64 64 आणि हा 16 येणार नाही. डी कॅन्सल झाला. आता मोठी हे आहे 27 आहे ना 28 आहे. मग काय करावं लागेल तर मग कर ना गुणाकार. याचाला काढ स्क्वेअर गुणिला 3.04. कन्फर्म करायसाठी ते करच लागेल. ओके, 27 आहे ना 28 आहे ना इथं. म्हणून 30. आता इथे काय करायचा असा स्क्वेअर काढायचा. 30चा म्हणजे 900 झालं. 4 म्हणजे 16 झाले. 4 2 8 8 3 किती 24 झाले. 8 0 0 8 3 किती 24. आता इथे काढला प्लस 6 1 4 2 9. म्हणजेच या ठिकाणी 2 अंकानंतर आहे तरी इथे 4 अंकानंतर झाला. 9.24 16 झाले. 9.24 16 गुणिले 300 3.04 केलं
गुणिले केला की नाही, मग काय गुणाकार कर ना, किती जी असतं रे हे. 4 सकम 24, 2 आले आजचे, 4 1 4 2 6 झाले, 4 1 16 झाले, 1 आला आजचा, 4 2 8 आणि 1 9 झाले, आणि 4 9 36 झाले. ओके, मग इथे क्रॉस आहे तर 2 क्रॉस मारून द्यायचे, 2 शून्य जर आला तर. 3 सकम किती 18, 1 3 1 3, 3 1 किती 4, 3 चूक किती 12, 1 3 2 6 आणि किती 7, 3 7 3 9 27, 9 3 27 झाला ना. मग इथे 4, इथे 6, 8 आणि 6 14, हात चोला 1, इथे 4, इथे येतं 6 2 8 आणि 1 9, इथे 0, इथं 8 आणि इथं 2. म्हणजेच इथे 4 अंकानंतर आहे, इथे 2 अंकानंतर आहे, म्हणजे 6 4 आणि 2 6, म्हणजे 28.094464 येते आन्सर. म्हणजेच इथं 28.09 पाहिजे, 28.09 हे कॅन्सल झालं, 28.90 सुद्धा नाही आहेत, हे येतं 28.09. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा सी आहे का, तर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, सी आन्सर येतं. म्हणून तुम्हाला सांगतो की स्क्वेअर काढण्याचं आणि मल्टिप्लिकेशन करण्याचं स्किल अवगत करा, कारण ते गरजेचं आहे. तुम्हाला काय सांगितलं, 27 पेक्षा 1 जास्त येऊ शकतो, पण 1 कमी येणार नाही. 26 पॉईंट कधीच नाही येणार. 64 म्हणजे 64 म्हणजे 64च पाहिजे शेवटी. 64च्या खाली काहीच चालत नाही, वरही नाही चालत. म्हणून बी केअरफुल, आन्सर काढा. आन्सर येतं सी 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 सी. याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन करताना एका अंकाचा विचार करायचा, तो सुद्धा चुकता कामा नये. 6वा क्वेश्चन, 1.01 चा घन. आता हा दिसतो छोटासा, पण आहे मात्र खूप गजब. 1 चा घन काय रे, 1 चा स्क्वेअर 1, तर 1 चा घन 1च. 1 गुणिले 1 गुणिले 1 1च येतो. 1च्या डोक्यावर काही लिहा, आन्सर 1 असं असतं. 1 चा घन 1, नाही तर काही 72 3 करणार. 1 चा घन 1 येतं, झालं 1, आणि ह्या 1 चा घन 1च येतं. म्हणजे शेवटी आपल्याला 1 किंवा 0 1 पाहिजे, शेवटी 0 1 पाहिजे, आणि समोर 1 किंवा 2 पाहिजे. आपण ऑप्शन बघू. इथे 72 की दाखवणाऱ्यासाठी याचं आन्सर दिलेलंच आहे, त्यांनी स्वागतच करते ते आपल्याला. इथे 0 1 आहे आणि इथे 1 आहे. बघूया बीला टप देणार आहे का काही. यस, इथे 3 कधी येणार नाही, म्हणजे हे सी सुद्धा कॅन्सल झाला. आणि डी मध्ये बघा हे कधी येणार नाही, तर आन्सर काय येणार आहे बघा. आन्सर प्लीज योगिता म्हणते की याची PDF पाठव जा सर. PDF तर भरपूर साऱ्या सेंड करत आहोत, आणि तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की क्लास तरी जॉईन करा. हां, क्लास जॉईन केला तर खूप फायदा आहे भाऊ, कारण की क्लासमध्ये खूपच वेगळं पण असतं. मी फक्त 5 ते 6 दिवसांसाठी लाईव्ह येत आहो, जेणेकरून त्याला तुम्ही डेमो क्लास समजा आणि माझ्या क्लासचा फायदा घ्या. इतर क्लासचे स्टुडंटसुद्धा हे बघू शकतात, त्यांचीसुद्धा त्यांच्या क्लासमध्ये झाल्यानंतर ते रिव्हिजन करू शकतात. भरपूर साऱ्या नोट्स आहे. स्टडी अप हे ॲप्स डाउनलोड करा. तिथे स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर सारं मटेरियल तिथे मिळतं. मात्र ते बॅचच्या विद्यार्थ्यांसाठीच फ्री आहे. ओके, झालं. म्हणजे बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूपच इजी येणार आहे. 1 चा घन कुठे 3 येतं का, इथे कॉमन सेन्स होते. 1 चा घन कुठे 3 येतं का, नाही. मग हे नाही येत, हे नाही येत, आणि हे नाही येत. 3 तर पाहिजेच नसते, 0 3 पाहिजे असते, म्हणून डी सुद्धा कॅन्सल झाला. म्हणजे काही विचार न करता बी आन्सर आणलं असतं ना तुम्ही. येस, राईट आन्सर आलेला आहे. देन नवीन टाईप्स आहे, निर्देश आहे. खाली प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अंदाजाची मूल्य यायला हवी. तुम्ही अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही. आपल्याला हिंट्स दिलेले आहे, आपल्याला सूचना दिलेल्या आहे की तुम्ही अचूक मूल्य म्हणजे अचूक आन्सर काढणे अपेक्षित नाही, परंतु ते जवळपास आन्सर आलं पाहिजे. ओके, तर जवळपास आन्सर आला पाहिजे, तर आन्सर आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल. ऑप्शन तुमच्या पुढे आहे 630, 655, 750 आणि 670. आता आन्सर कसं काढायचं, बॉडमॅसच्या नियमानुसार आपल्याला काढावं लागेल. पहिले गुणाकार करावा लागेल. 12 चूक 48 झाले, हे 48 याच्यामध्ये मिळवावं लागेल. काय झालं मिळवलं तर 9 आणि 8 किती 17, हातचावला 1, 9 आणि 5 14, हातचावला 1, म्हणजे 747 आन्सर आलं. याचे आन्सर 747 आलं. मात्र इथं 747च्या जवळची संख्या कोणती, सी. म्हणून अचूक आन्सर काढणे अपेक्षित नाही. 747 म्हणजे 750 आहे. ओके, म्हणजेच आपण हे जर बघितलं नाही तर आपण त्या प्रश्न काढणाऱ्यासोबत भांडू शकतो. 747 येऊ राहिला, 750 दिलं मॅटानं असं म्हणू शकतो.
परंतु तसं नसतं, तिथे पद्धतशीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे, कारण त्यांना माहीत आहे की आपल्यावर आक्षेप येऊ शकतं. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही, अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही, अशावर भरपूर सारे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. म्हणून सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे, येस. देन सेकंड काढा आन्सर फास्ट. आता बॉडमॅचच्या नियमानुसार आधी प्लस कराल का? नाही, आधी गुणाकार कराल. हा गुणाकार करा आधी. 4 3 किती? 12. हा चौलाला 1, 4 3 12 आणि किती? 13. 132 याच्यामध्ये ॲड करा. इथं 8 येते, इथं 9 येते, इथं 1098 येते. 1098च्या जवळपास कोणती संख्या आहे ती सांगा. ओके, ॲप्स दिसते प्ले स्टोअरमध्ये, मात्र त्या ॲप्सचा असा लोगो आहे बघा. लोगो थोडा वेगळा आहे, तो अपडेट करायचा आहे. वर स्टडी अप आहे, मध्ये असा बॅच आहे आणि ते MPSC UPSC लिहिलेलं आहे. MPSC UPSC हा बॅच इथं तुम्ही टच करा, ते तुम्हाला स्टडी अपचे ॲप सापडतं. ओके, नाही जर सापडलं तर मला प्रत्यक्ष कॉल करा. 7709119501. इथे मला कॉल करा, मी तुम्हाला सांगेल. किंवा दुसरा पण नंबर देतो तुम्हाला, 80 75 69 71. इथे स्पष्टता मला कॉल करायचा आणि मी तुम्हाला मग कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं, कशा पद्धतीनं काय ते तुम्हाला सांगतो. आणि बिलकुल फ्री फ्रँक कॉल करायचा, डझंट मॅटर. हां, मी उचलतो तुमचा कॉल. नाही हा लागला तर हा लागत असतो. ठीक आहे, ओके ओके, यस. ॲन्सर काय रे? तर 1100. याच्या जवळपास 1100 म्हणून बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन थर्ड घ्या, गुणाकार करा. 12 8 96 म्हणजे 96. प्लस करा 8 9 9 9. यस, कुठे जवळ आहे ते बघा, कुठे जवळ आहे ते बघा. यस यस यस. 8 × 12 प्लस 9902. ॲन्सर कुठे आहे ते लक्षात घ्या. ओके, 8 × 12 प्लस 9902. ॲन्सर कुठे आहे ते बघा. यस, फास्ट. ॲन्सर मूल्य, अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही, कुठे जवळपास आहे ते लक्षात घ्या. यस यस. 1000शी रिलेटेड आहे की 10,000शी जवळ आहे? बी केअरफुल सांगा. की BC जवळ आहे? BD. बघा आता इथे कोणी ए म्हटलं, कोणी बी म्हटलं, बऱ्याच जणांनी मात्र डी म्हटलं, कारण की 9998 म्हणजेच 10,000च्या जवळ येणार आहे, म्हणून डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा क्वेश्चन घ्या. आता इथे पहिले गुणाकार करायचा आहे. 25 9 तुम्हाला माहीत असलं पाहिजे, 225 होतात. 25 9 225. हे 225 याच्यातून वजा करा डायरेक्ट. 9तून 5 गेले 4 राहिले, इथे 4 राहतात आणि इथे 1 राहतं. 144 येतात इथे. ओके, 369 वजा 25 9 225. 25 100, 25 100 झाले 200. 25 1 25 म्हणजे 225. अर्थातच 225. 9तून 5 गेले 4 आले, 6तून 2 गेले 4 आले आणि 3तून 2 गेले 1 राहिले. 144. 144 कशाच्या जवळ आहे ते बघा आणि आन्सर द्या. ओके, आन्सर 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 फास्ट फास्ट फास्ट. 144 कशाच्या जवळ आहे रे? यस यस, एच्या जवळ आहे. कशाच्या जवळ आहे? तर एच्या जवळ आहे, म्हणून इथं ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, ए राईट आन्सर येतं, कारण 150च्या जवळ आहे. पाचवा क्वेश्चन घ्या. आता इथे बॉडमॅचच्या नियमानुसार सर्वप्रथम भाग द्यावा लागेल. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135. म्हणजे इथं 9 आले. हे 9 याच्यामध्ये ॲड करा. ओके, इथे येतं 5, इथे येतं 9, 495 येतात. हे 495च्या जवळपास असणारी संख्या मला सांगा आणि ॲन्सर ते अचूक येणार आहे, जरी अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून ॲन्सर याच्या जवळचं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जरी 495 ॲन्सर आलेला असेल तरी सुद्धा त्याच्या जवळपास असणारी संख्या शोधा आणि ॲन्सर द्या मित्रांनो. यस 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 यस. 495च्या जवळ 410 आहे काही 500 आहे रे? बघा, हेच तर तुम्ही ओळखायला पाहिजे ना. 495च्या जवळ 410 नाही 500 आहे. जवळ जो सर्वात जवळ जो असेल ना तो ॲन्सर द्यायचा, म्हणून बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याच्यातलं 6वं, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजी मूल्य यायला हवे? अंदाजी मूल्य पाहिजे. तुम्ही अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही. 12 × 72, 72 इथे यूज करा.
4 7 2 14 8. ओके. 844 कशाच्या जवळ आहे ते बघा. 844 यस 844 कशाच्या जवळ आहे तेच राईट आन्सर यायला पाहिजे. निर्देश दिलेला आहे की अंदाजी मूल्य यायला हवे. ओके अंदाजी मूल्य आहे. तुम्ही अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही. अंदाजी मूल्याचं त्यांनी एक्सपान्शन करून सांगितलं की तुम्ही अचूक मूल्य काढणे अपेक्षित नाही. जे काही आन्सर येत असेल त्याच्या जवळपासचं तुम्ही ऑप्शन चूज करा आणि तेच राईट आन्सर असतं ते असं त्यांनी सांगितलेलं आहे. 844 म्हणजे 850च राईट आन्सर येतं. ओके सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लास्ट याच्यातला लास्टचा टाईप आहे. एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये 220 पिवळे बल्ब आहे आणि 320 लाल बल्ब आहे. लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर किती. गुणोत्तर म्हणजे रेशिओ. रेशो म्हणजेच अशा स्वरूपात असतं ASBच्या स्वरूपात. आता इथे 220 पिवळे बल्ब आहे आणि बी केअरफुल वाचायचं. अशा प्रकारचं वर्ड्स प्रॉब्लेम असेल तर खूपच इची असतं. मात्र बी केअरफुल वाचायला लागतं कारण गुणोत्तर कसं विचारलं उलट सुलट विचारलं का ही इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कधी कधी मुलं चुकतात की पिवळे आधी घेतात ना लाल नंतर घेतात, परंतु त्यांनी विचारताना लाल आधी पिवळे नंतर विचारलं. म्हणून गुणोत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल की 320 लाल बल्ब आहे म्हणून 320 आधी घ्यावं लागेल यस. नंतर पिवळे बल्ब आहे म्हणून 220 घ्यावं लागेल. याच्यातलं 0 0 कॅन्सल झाला म्हणजे 32 आणि 22 झालं. या दोनचं अर्धे जर केले तर याचे 11 होतात आणि याचे 16 होतात. ओके म्हणजे 16 या 11 असं त्याचं राईट आन्सर येतं. 16 या 11 16 यास 11. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके सी राईट आहे. सेकंड बघा बी केअरफुल राहायचं मात्र. सेकंड बघा इथे हिरवे आहे. हिरवे नंतर विचारलेले आहे. लाल आधी विचारलेले आहे. सो 105 यास 135 कुठल्या तरी एका संख्येनं भाग जरी दिला तरी चालतं. भाग बघा 15 भाग जातो. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90 15 7 105 15 8 120 आणि 15 9 135. याच्यासाठी आपल्याला कसोटी माहीत पाहिजे किंवा आपल्याला पाडे तरी माहीत पाहिजे. 15 7 105 आणि 15 9 135 7 यास 9 आन्सर येतं. काही मुलं 9 7 मारण्याची शक्यता असतं. सो बी केअरफुल आन्सर लक्षात घ्या. बघा 9 आणि 9 7 आपलं स्वागत करण्यासाठी तिथं प्रथमतःच उभं आहे दगड घेऊन. ओके म्हणून त्याच्या मागे लागू नका. 7 9 आन्सर आहे. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस थर्ड घ्या आणि राईट आन्सर द्या. लाल आणि हिरव्या बल्बचे लाल नंतर आहे हिरवा बल्ब पुढे आहे म्हणून 200 यास 155 घ्यावं लागेल. आता भाग आपल्याला 5 द्यावा लागेल. 5 चूक 20 म्हणजे 40 झाले. 5 3 15 आणि 1 झाला. 40 यास 31 इथं स्टॉप करावं लागेल कारण 31 ही काय आहे तर मूळ संख्या. मूळ संख्या जर आली की मग भाग जात नसते. मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. किमान 120 पर्यंत मूळ संख्या पाठ पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. ओके अशा पाठ पाहिजे तुम्हाला. 103 नंतर 101 103 107 109 आणि 113 म्हणजेच 120 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला सांगितल्या. इथे जर रेशोमध्ये कुठली एक मूळ संख्या आली की मग तिथे स्टॉप करायचं. 40 यास 31 आन्सर आहे. आणि बघा 40 यास 31 4 यास 31 दिलेला आहे. जर तुम्ही आन्सर आणूनही जर ए आन्सर दिलं तर तुम्ही दृष्टीवत बरोबर लक्ष दिलं नाही असं त्यातून निष्पन्न होते निष्कर्ष निघतो. म्हणून इथे ऑप्शन देताना बी केअरफुल राहायचं. 40 यास 31च राईट आन्सर आहे म्हणून सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दिसायला सोपा क्वेश्चन आहे. काढायला सोपा क्वेश्चन आहे. मात्र ऑप्शन चूज करायला कठीण आहे. सारखे सारखे दिसतात. 40 यास 31. चौथा क्वेश्चन घ्या आणि फास्ट आन्सर द्या. फास्ट 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 फास्ट. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 260 पिवळे बल्ब आहे आणि 1300 लाल बल्ब आहे. लाल पहिले घ्या पिवळे नंतर घ्या. 1300 घेतला यास 260 घेतला. 0 0 कॅन्सल केला. 130 आले इथे. पुन्हा लिहायची गरज पण नाही वाटल्यास. 24. आता भाग 13 ने जातो. 13 आहे 130 आणि 13 दोन्ही 24. पुन्हा भाग जातो. बे 1 बे आणि बे 5 10. 5च एक आन्सर आहे. काही मुलं एकाच 5 लिहिण्याची दाट शक्यता असते. ऑप्शन बघा एकाच 5. आपलं स्वागत करण्यासाठी पहिलं ऑप्शन खूप डेंजरपैकी आपल्या पुढे उभं असते. हां काही काय करतो आपण 2 काढतो तो गुणोत्तरच काढतो तर बल्बचंच गुणोत्तर मात्र उलटं काढतो. आपलं लक्षच नाही राहत लाल आणि पिवळ्या बल्बचं उलटं गुणोत्तर विचारलं आहे म्हणून.
आपण घेतो 260 आणि 1300 घेतो, 0 0 कॅन्सल करतो. अरे लागा 13 2 26 आणि 13 1 13 म्हणजे इथं झाले 10. बे 1 बे बे 5 10, एकाच पाच आन्सर. चाल पुढे. असं मात्र तो चुकतो. मात्र आन्सर आहे बी. यस, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5 देन 5वा क्वेश्चन. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 96 लाल बल्ब आहे आणि 108 पिवळे बल्ब आहे. पिवळे बल्ब आधी विचारलेला, लाल बल्ब नंतर आहे, म्हणजे हे सुद्धा उलट आहे. 96. ओके, कितीने भाग द्या? पाळा आलाच पाहिजे असं आहे का? अर्धे अर्धे करत चला. ओके, 2 भाग द्या ना. 2 पंचे 10 आणि 2 चूक 8. 2 चूक 8, 2 16 झालं. याच्यापेक्षा कमी करा ना 2. याचे अर्धे करा 27 आणि याचे अर्धे करा 24 झालं. आता भाग जात नाही. का नाही जात? कारण या दोन्ही संख्यांना कुठल्या एका संख्येने भाग जात नाही ना, अर्धे होत. म्हणून 27 यास 24च आन्सर. येस 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 हो, ओके सो सॉरी. याला तिघांनी 3ने भाग जातं. 3ने भाग. 3 9 27 आणि 3 8 24. 9 60 आन्सर येतं. 3ने भाग जातं. 9 60. येस, सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अँड लास्ट क्वेश्चन. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 110 लाल बल्ब आहे आणि 121 पिवळे बल्ब आहे. लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर किती? फास्ट आन्सर आहे ना, फास्ट. यस, फास्ट आन्सर आहे ना. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 110 लाल बल्ब आहे आणि 121 पिवळे बल्ब आहे. लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर किती? मी तुमच्याकडूनच आन्सर अपेक्षित करतो. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 110 लाल बल्ब आहे आणि 121 पिवळे बल्ब आहे. लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर किती? का मी तुमच्याकडूनच आन्सर घेणार आहोत, त्याच्या मागे माझा उद्देश आहे. सो तुमचा आन्सर आल्याशिवाय मी आन्सर पुढे देणार नाही. 10 यास 11 काय येणार आहे? 10 यास 11 तुम्ही आन्सर दिलेला आहे. काही जणांनी 11 यास 10 दिलेला आहे, काही म्हणतात 10 यास 11. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही पूर्णतः ते वर्ड सेंटेन्स वाचायचं आहे, वर्ड्स प्रॉब्लेम वाचायचा आहे. पहिले लाल आहे, जरी इथं लाल असेल ना, सरळ विचारलं. आधीचे 5 सेकंद उलट होते, मात्र हे सरळ विचारलेलं आहे. सरळ मी स्वतः ते सरळ केलं, कारण चुकण्याची दाट शक्यता असतो जरी आला तरी. म्हणजे 110 यास 121. 11ने तो भाग दोघांनाही जातं. 11 1 11, 11 10 110 आणि 11 गुणिले 11 म्हणजेच 10 यास 11 आन्सर येतं. 11 यास 10 आन्सर येणार नाही, कारण जो लाल बल्ब आहे तो पुढे घेतला आणि पिवळा बल्ब आहे तो मागे घेतला, जैसे ते घेतलं. म्हणून 10 यास 11 राईट आन्सर येतं. पहिलंच ऑप्शन राईट येते. ओके, अशा पद्धतीने डे आपण 4था सुद्धा कंप्लीट केला. ओके, आता याच्या पुढचा जो क्लास आहे तो उद्या होणार. उद्या म्हणजेच आता लगेच होणार, आता नाही होणार, तो उद्या होईल. कारण की वेळ भरपूर झाला, एका डेसाठी वेळ जास्त लागतो. सो आपण आज 2 डेज कंप्लीट केले. उद्या मात्र याच वेळेला आपण पुन्हा डे 5 आणि 6 घेणार आहोत. ओके, शिवाय तुम्हाला थोडंसं असं नॉलेज देतो की TIT काही सब्जेक्ट तुम्हाला सांगतो. थोड्या वेळासाठी थांबा फक्त. TIT म्हणजे काय हे एवढं सांगतो. TIT मॅथ्स, रिझनिंग, त्याच्यानंतर इंग्रजी, नंतर मराठी, त्याच्यानंतर जनरल स्टडी आणि जनरल नॉलेज आणि मानसशास्त्र एवढे सब्जेक्ट प्रामुख्याने आहे. त्याच्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे रिझनिंगला आणि मॅथ्सला. हा जो क्रायटेरिया आहे तो 120+ मार्क्सचा येतो. इंग्रजी आणि मराठी हा 30 मार्क्ससाठी येतो आणि GK GS प्लस मानसशास्त्र ह्या तिघां मिळून 80 मार्क्स 50 मार्क्स असतात. ओके, 120 मार्क्स प्लस 30 मार्क्स प्लस 50 मार्क्स. आता 120 पैकी 120 मार्क्स मिळायला पाहिजे. एक सुद्धा मार्क्स कमी होता कामा नये. मी तुम्हाला सांगतो, एकही मार्क्स कमी होणार नाही. 120 पैकी 120 मिळणार तुम्हाला. 30 पैकी तुम्हाला 25 मार्क्स मिळायला पाहिजे. ते 30 पैकी 25 म्हणजेच या 150 पैकी तुमची जर स्पीड असली, तुमची जर स्पीड खूपच सुपरफास्ट असली तर तुम्हाला 145 मार्क्स मिळणार. 5 मार्क्स कटेल, ते फक्त भाषिक ज्ञानामध्ये कटेल, मराठी आणि इंग्रजीमध्ये कटेल. कुठे कटेल तर त्या शब्दामध्ये कटेल, व्याकरणामध्ये कटणार नाही, कारण ते मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो. मग प्रश्न उरला आहे 50 मार्क्सचा, काय करायचं सर? हा GK आणि GS कसा कंप्लीट करायचा? याच्यामध्ये तर खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. GK आणि GS मध्ये, GK मध्ये मंत्रिमंडळ विचारण्यात आलं,
परराष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री विचारण्यात आला, आंतरराष्ट्रीय राजधानी विचारण्यात आल्या, रामसर साईट्स विचारण्यात आल्या, ओके, अभयारण्य विचारण्यात आले. महाराष्ट्रातलं एकही अभयारण्य विचारण्यात नाही आलं, परंतु बाहेरच्या राज्यातले अभयारण्य विचारण्यात आले, राष्ट्रीय उद्याने विचारण्यात आले. म्हणजेच ह्या त्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या जर म्हटल्या तर आपल्या क्लासमध्ये विकली 10 पॉईंट्स डिस्ट्रीब्यूट करून देण्यात येत आहे, जेणेकरून 120 पॉईंट्सवर तुम्ही अभ्यास करा. पॉईंट्स म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय राजधान्या झाला 1 पॉईंट, अभयारण्य झाला 2रा पॉईंट, ओके, 3रा रामसर साईट्स झाला 3रा पॉईंट, चलन प्रत्येक राज्याचं चलन झाला 4था पॉईंट्स, जीवनसत्वे झाला 5वा पॉईंट. असे करत करत प्रत्येक वीकमध्ये 10 पॉईंट्स तुम्ही करा. तुम्ही जरी कुठल्याही क्लासला जॉईन झालेले असाल, माझ्या क्लासच्या स्टुडंटला मी तर सांगितलेलंच आहे, परंतु इतर क्लासचे जर स्टुडंट असेल किंवा काही स्टुडंट जरी घरी अभ्यास करत असेल तर तरी त्या सर्वांना विनंती आहे की माझ्याकडून निदान तुम्ही पॉईंट्स तरी घ्या. ते पॉईंट्स मी तुम्हाला शो करून देणार आहोत. कधीतरी स्टेटसच्या माध्यमातून स्टेटस बघत चला माझंवालं, की जेणेकरून तुम्हाला तिथे पॉईंट्स मी विकली सेंड करणार आहोत. विकली 10 पॉईंट्स केले तर तुमचेवाले पॉईंट्स हे 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये 120 होऊ शकतात. 120 पॉईंट्सचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला जीकेचे कमी जास्त 20 मार्क्स मिळतात आणि ते 20 मार्क्स 145 + 20 केले तर 165 प्लस होतात आणि 165 म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ऑर्डर मिळते. ओके, एवढंच बोलून इथे थांबतो. थँक्स.